तुम्हाला माहित आहे का की ऑनलाईन गेमिंग ॲपवर बंदी आल्यामुळे बीसीसीआयला कोट्यावधी रुपये गमवावे लागणार आहेत. इतकंच नाही तर सरकारला देखील काही कोटींचं नुकसान सोसावं लागणार आहे. यूपीआयवर सुद्धा याचा मोठा परिणाम होणार आहे. मग इतकं नुकसान सोसून सुद्धा सरकारने नेमका हा कायदा का आणला आणि त्याचे परिणाम काय होणार पाहूयात. नमस्कार, मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी. केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंग बाबत मोठा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन गेमिंग संवर्धन आणि नियमन विधेयक 2025 संसदेत मंजूर झाले आहे. यामुळे पैशांवर आधारित ऑनलाईन गेम्स बंद होणार आहे. सरकारचा दावा आहे की यामुळे आर्थिक फसवणूक थांबेल आणि विशेषतः ड्रीम 11 सारख्या ॲप्सवर याचा मोठा परिणाम होईल. या निर्णयानंतर ड्रीम 11ने भारतीय क्रिकेट संघाचे प्रायोजकत्व सोडले. 2023 ते 2026 साठी त्यांनी 358 कोटींचा करार केला होता. माय 11 सर्कलने IPL साठी 2024 ते 2028 पर्यंत 325 कोटींचा करार केला होता. या विधेयकामुळे मात्र बीसीसीआयला 983 कोटींचा फटका बसणार आहे. ड्रीम 11 हे भारतातील सर्वात लोकप्रिय फॅन्टसी स्पोर्ट्स ॲप आहे. यामुळे युजर्सच्या मनात प्रश्न आहे की ॲप बंद झाल्यावर वॉलेटमधील पैशांचं काय होणार, तर कंपनीने यावर देखील स्पष्टीकरण दिले आहे. ड्रीम 11ने निवेदनात जारी केले आहे की पे टू प्ले फॅन्टसी स्पोर्ट्स स्पर्धा स्थगित केल्या जाणार आहेत. हे पाऊल नव्या विधेयकामुळे उचलले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. युजर्सच्या वॉलेटमधील शिल्लक रक्कम सुरक्षित असून ती काढता येईल असे कंपनीने स्पष्ट केले आहे. आता या विधेयकाचा परिणाम यूपीआयवर देखील होणार आहे. कसे ते जाणून घेऊया. यूपीआयने जुलै 2025 मध्ये 35.1 कोटी गेमिंग संबंधित व्यवहार केले होते. याचे मूल्य 10,077 कोटी रुपये इतके झाले आहे. हे यूपीआयच्या मासिक व्यवहाराच्या 2.8% आणि मूल्याच्या 1.38% आहे. बंदीमुळे दरमहा 25 कोटी व्यवहार आणि 5,040 कोटींचे नुकसान यूपीआयला झेलावे लागणार आहे. पेमेंट गेटवेच्या कमाईत 15% घट होणार आहे. लुमिगाईच्या अहवालानुसार 2024 मध्ये पैशांवर आधारित गेम्स मधून सरकारला $2.4 अब्ज महसूल मिळाला होता. हा एकूण गेमिंग महसुलाच्या 63% आहे. या विधेयकानंतर मात्र सरकारचे $2 अब्ज जीएसटी नुकसान होणार आहे. संसदेने मंजूर केलेल्या नव्या कायद्याने रिअल मनी गेमिंगवर पूर्ण बंदी घालून ड्रीम 11 MPL सारख्या कंपन्यांना धक्का दिला आहे. तर ई स्पोर्ट्सला उद्योग म्हणून प्रोत्साहन देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सरकारचा ब्लू प्रिंट 2 टप्प्यांवर आधारित आहे. एक म्हणजे बेकायदेशीर पैशाच्या खेळांवर कडक कारवाई आणि दुसरे ई स्पोर्ट्सला सॉफ्ट पॉवर म्हणून प्रोत्साहन. हा उद्योग सध्या 1.5 लाख लोकांना रोजगार देतो आणि 2030 पर्यंत हा आकडा दुप्पट होण्याची शक्यता आहे. 2024 मध्ये गेमिंग स्टार्टअप्सनी 3,000 कोटींची गुंतवणूक मिळवली, जी 2025 मध्ये 5 कोटींवर पोहोचू शकते. हा निर्णय ऑनलाईन गेमिंग उद्योगाला नवे वळण देईल, तसेच फसवणुकीला आळा घालेल. तुम्हाला हा निर्णय कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससह.